5 किंगडम सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन मध्ये जे 5 मेजर किंगडम आहेत त्यांचा स्टडी आता 1 बाय 1 करायचा आहे. सुरुवातीला किंगडम मोनेरा. मोनॉस म्हणजे सिंगल. हे युनिसेल्युलर आहेत, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम आहेत आणि सिंगल्ली प्रेझेंट असणारे आहेत. सिंगल्ली प्रेझेंट असणारे आहेत. These are most abundant microorganisms on earth. या अर्थ वरती सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारे मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, तर ते आहेत मोनेरा म्हणजे सर्व टाईपच्या बॅक्टेरिया. मोनेरा मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इव्हन आपली सॉइल जर विचारात घेतली, सॉइल इज अ रिच फ्लोरा ऑफ युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम असतात सॉइल मध्ये सुद्धा. आणि हे आपल्याकडं कॉमन कंडिशन मध्ये तर सापडतातच, परंतु एक्स्ट्रीम कंडिशन जिथं असते, जसं हॉट स्प्रिंग, व्होल्कॅनिक्स म्हणजे जिथं ज्वालामुखी आहे, त्याही ठिकाणी आपल्याला थर्मस ॲक्वॅटिकस सारख्या बॅक्टेरिया सापडतात. डेझर्ट मध्ये सापडतात, स्नो बर्फामध्ये सापडतात, डीप ओशियन मध्ये सुद्धा आपल्याला बॅक्टेरिया सापडतात. म्हणजे जेवढी एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला बॅक्टेरिया सापडतात. On the basis of shape, there are 4 types of bacteria. जर या बॅक्टेरिया स्पेरिकल असतील, सर्क्युलर असतील, तर त्यांना आपण म्हणतो कॉकस. एकटी असेल तर मोनोकॉकस, 2 असतील डिप्लोकॉकस, चेन असेल तर स्ट्रेप्टोकॉकस. जर त्या रॉड शेप्ड असतील तर त्याला आपण म्हणतो बॅसिलस. जर त्या कॉमा शेप्ड असतील तर त्याला आपण म्हणतो कॉमा म्हणजे फुल स्टॉप कॉमा आपण म्हणतो तसं. कॉमा शेप्ड असतील तर त्याला आपण म्हणतो व्हिब्रिओ. आणि स्प्रिंग लाईक असतील तर त्याला आपण म्हणतो स्पायरिलाय. असे अनेक शेप या बॅक्टेरियाचे पाहायला मिळतात. इथं तुम्हाला वेगवेगळे शेप आणखी पाहायला मिळतील. त्यानंतर बॅक्टेरियाचा विचार केला तर स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे. So structure of bacterial cell is very simple, but their behavioral pattern, physiological activities are very diverse. काही बॅक्टेरिया ऑटोट्रॉपिक आहेत, काही बॅक्टेरिया हेटेरोट्रॉपिक आहेत. आपण त्यांच्यावरही चर्चा ऑटोट्रॉपिझम आणि हेटेरोट्रॉपिझमवर करणार आहोत. स्ट्रक्चर बघूया या बॅक्टेरियाचं. या बॅक्टेरियावरती 3 कव्हरिंग्ज असतात, कॅप्सूल किंवा ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. सो बॅक्टेरियल सेल इज कवर्ड बाय कॅप्सूल, सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन. त्यातलं कॅप्सूल जे आहे त्यालाच आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणतो. इट इज आउटर मोस्ट लेअर ऑफ सेल एन्व्हलप. इट गिव्स स्टिकी कॅरेक्टर टू सेल. ती सेल बॅक्टेरियल सेल कुठंतरी चिकटून राहिली पाहिजे त्याच्यासाठी याची मदत होते. इट इज कंपोज्ड ऑफ नॉन सेल्युलोजिक पॉलिसॅकराइड्स. Sometimes also contain proteins.
सेल्युलोज नसतं, नॉन सेल्युलोज पॉलिसॅकराइड या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे सेल वॉल. आपल्याला माहिती आहे ॲनिमल किंगडम मध्ये सेल वॉल नाही आणि प्रोटिस्टामध्ये ॲनिमल लाईक प्रोटिस्टामध्ये नसणार. बाकी सर्व ग्रुपमध्ये आपल्याला सेल वॉल कोणत्या ना कोणत्या फॉर्ममध्ये आहेच. So presence of cell wall is a characteristic feature of bacterial cell आणि त्याच्यामुळं रिजिडिटी मिळते. या ग्लायकोकॅलिक्स किंवा कॅप्सूलच्या आत आहे सेल वॉल. त्याच्या आत आहे सेल वॉल आणि सेल वॉल कशाने बनला? पेप्टाइडोग्लायकॉन. आणि आर्कीबॅक्टेरिया असतील तर सुडोपेप्टाइडोग्लायकॉननं सेल वॉल बनलेला आहे. केमिकली इट इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकॉन्स और मोरॅमिक ऍसिड और मोरिन and pseudopeптोग्लायकॉन इन आर्कीबॅक्टेरिया. आता हे जे पेप्टाइडोग्लायकॉन असतं ते कशानं बनलेलं आहे? पॉलिसॅकराइड्स, एन ॲसिटिमाइल ग्लुकोसमाइन आणि एन ॲसिटिल मोरॅमिक ॲसिड. इथं एन ॲसिटिल ग्लुकोसमाइन आणि एन ॲसिटिल मोरॅमिक ॲसिडनं पेप्टाइडोग्लायकॉन बनलेलं असतं. पेप्टाइडोग्लायकॉन बनलेलं आहे. आता याच्यामध्ये सेल वॉल जो आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया मध्ये कसा आहे? सेल वॉल ऑफ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया इज सिंगल लेयर्ड, स्मूथ, amorphous, homogeneous and thicker, while cell wall of gram negative bacteria is double layered. Question may ask, outer and inner layer. It is more complex, consists of peptidoglycan, phospholipids, lipopolysaccharides. असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स या सेल वॉल मध्ये असतात. इथं जर पाहिलं तर या फोटोग्राफ मध्ये ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम नावाच्या सायंटिस्टनं एक स्टेन बनवला. ज्या सेलना तो स्टेन ज्यानं कलर येतो त्या ग्राम पॉझिटिव्ह आणि ज्यांना कलर येत नाही त्या ग्राम निगेटिव्ह. तर इथं तुम्हाला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया दिसतात. हा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचा सेल वॉल जो आहे तो थिक आहे परंतु सिंगल लेयर्ड आहे आणि ग्राम निगेटिव्ह मात्र डबल लेयर आपल्याला दिसतो. लायपोप्रोटीन्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. काय डिफरन्स आहेत या ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह मध्ये? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया मध्ये सिंगल लेयर्ड आहे आणि इकडं 2 लेयर्ड आहेत. आउटर जो लेयर आहे तो लायपो पॉलिसॅकराइडनं बनलेला आहे, इनर पेप्टाइडोग्लायकॉननं बनलेला आहे. इकडं ग्राम पॉझिटिव्ह मध्ये मोरिन किंवा म्युकोपेप्टाइड याचं पर्सेंटेज 70 to 80% आहे आणि इकडं 10 to 20% आहे. ग्राम पॉझिटिव्हचा डायमीटर आहे 15 ते 20 nm, इकडं आहे कमी म्हणजेच 8 ते 12 nm. लिपिड कंटेंट 2 to 4% आहे. इकडं ग्राम निगेटिव्ह मध्ये लायपोपॉलिसॅकराइड असल्यामुळं 20 to 30% लिपिडचा कंटेंट आपल्याला पाहायला मिळेल. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये टिकॉइक ऍसिड्स असतात सेल वॉल मध्ये. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. इकडं
ग्राम निगेटिव्ह मध्ये टिकॉइक ऍसिड नसतं. बेसल बॉडी ऑफ फ्लॅजेलम कंटेन्स 2 रिंग्स ऑफ स्वेलिंग. इकडं 4 रिंग्स ऑफ स्वेलिंग हा डिफरन्स आहे. पोरिन प्रोटीन्स जे आहेत ते नसतात. इकडं पोरिन प्रोटीन्स आउटर लेयर मध्ये असतात. These are more susceptible to antibiotics. अँटीबायोटिकला लवकर ससेप्टिबल होतात या. These are more resistant to antibiotics. डायॲमिनोपामिक ॲसिड जे आहे ते नसतं आणि ते DAP इकडं असतं. Capsule is mostly absent. Capsule is usually present. मेसोसोम कॉमन आहे, मेसोसोम लेस कॉमन आहे. हे एक्झोटॉक्झिन बनवतात आणि ते एंडोटॉक्झिन बनवतात. ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह मध्ये अनेक डिफरन्स येतात, पण आपल्याला त्यातले काही महत्त्वाचे लक्षात ठेवावे लागतील. सिंगल थिक लेयर आहे, डबल लेयर आहे, लायपोपॉलिसॅकॅराइड आहे. याच्यामध्ये टिकॉइक ॲसिड असतं, इकडं टिकॉइक ॲसिड नसतं. रेजिस्टन्स अँटीबायोटिकला जास्त आहे, रेजिस्टन्स कमी आहे. ससेप्टिबल जास्त आहेत पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. हे महत्त्वाचे डिफरन्स जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. पुन्हा त्याचा फोटोग्राफ पहा. ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया सिंगल लेयर आहे, इकडं डबल लेयर आहे. लायपोपॉलिसॅकॅराइड आहेत इकडं नाही आहेत. इकडं टिकॉइक ॲसिड आहे, इकडं टिकॉइक ॲसिड नाही आहे. लेस रेजिस्टन्स ग्रॅम पॉझिटिव्ह, मोर रेजिस्टन्स ग्रॅम निगेटिव्ह. आता हे झाल्यानंतर सेल वॉल झाल्यानंतर सेल मेम्ब्रेन, थर्ड वॉल सेल मेम्ब्रेन. याच्या आत डबल लिपिड आणि प्रोटीननं बनलेलं मेम्ब्रेन असतं, त्याला आपण म्हणतो सेल मेम्ब्रेन. It is innermost covering of cell, chemically composed of lipids and proteins. It is thin, delicate, transparent आहे. Functions काय? Serve as a barrier for intracellular communication. It acts as a site of respiration. पुढे आपण त्याचाही विचार करूच. Photosynthesis, synthesis of lipids. It also secretes the cell wall. त्याच्यानंतर आता सेल मेम्ब्रेन जे आहे त्या सेल मेम्ब्रेन मध्ये F+ स्ट्रेन असेल किंवा काही बॅक्टेरियल सेल मध्ये या सेल मेम्ब्रेनचे आतल्या बाजूला फोल्ड असतात. त्या फोल्ड्सना आपण म्हणतो मेसोसोम्स. काही जण त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात या सेलचा. इट इज अ इनफोल्ड ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचा फोल्ड असतो तो. त्याच्यानंतर इथं न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही, कारण प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस आहे. त्यामुळे याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का? नाही. नो न्यूक्लिअर मेम्ब्रेन. नो न्यूक्लिओप्लाझम. नो न्यूक्लिओलस. आणि इथं एकच डबल स्ट्रँडेड DNA मॉलिक्यूल असतो सायटोप्लाझम मध्ये. सो प्रेझेन्स ऑफ सिंगल क्रोमोसोम कॉल्ड ॲज
न्यूक्लिऑइड, त्यालाच न्यूक्लिऑइड म्हणतो आपण. सिंगल मॉलिक्यूल आहे, डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल आहे, त्याला आपण न्यूक्लिऑइड किंवा इन्सिपियंट न्यूक्लियस किंवा जिनोपोर किंवा प्रोक्रोमोसोम म्हणू शकतो. फक्त एकच डबल स्ट्रँडेड डीएनए मॉलिक्यूल, तोही कसा आहे, सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल आहे. इथं सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल आहे. दोन्ही स्ट्रँड त्याचे जोडलेले असतात, त्यामुळं इथं सर्क्युलर अपीअरन्स पाहायला मिळतो. सर्क्युलर अपीअरन्स आहे. This circular DNA is present, single chromosome is present in the form of circular double stranded DNA molecule. एकच क्रोमोसोम आहे बॅक्टेरियामध्ये. This DNA is not associated with histone proteins. काही पॉलीअमाइन्स RNA कनेक्टर असतात, पण हिस्टोन प्रोटीन्स या ठिकाणी नाहीत. इट इज नॉट असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन्स. तर GC कंटेंट, G ट्रिपल बॉन्ड C बेस पेअरचा कंटेंट यामध्ये जास्त आहे. जसा हा क्रोमोसोम असतो तसा काही बॅक्टेरियामध्ये आणखी एक एक्स्ट्रा क्रोमोसोम असतो, त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मिड. एक्स्ट्रा क्रोमोसोमल DNA present in some bacterial cells called as plasmid. स्वतंत्र असेल तर त्याला प्लाझ्मिड म्हणतो. जर तो बॅक्टेरियल क्रोमोसोम मध्ये इंटिग्रेट केला तर इपिसोम असं सुद्धा त्याचं नाव आहे. त्याला सेक्स फॅक्टर, फर्टिलिटी फॅक्टर असंही त्याला नाव आहे. याच्याकडं कुठलीही महत्वाची जेनेटिक इन्फॉर्मेशन नसते, पण अँटीबायोटिक प्रोडक्शन, अँटीबायोटिक रेजिस्टंट किंवा फर्टिलिटी फॅक्टरची इन्फॉर्मेशन याच्याकडं असते. त्यानंतर या सेलचा सायटोप्लाझम इथं आहे, परंतु सायक्लॉसिस मोमेंट ज्या असतात, स्ट्रीमिंग मोमेंट्स आर अब्सेंट. नो सायक्लॉसिस, कारण युकॅरियोटिक मध्ये सायक्लॉसिस ही मोमेंट असते, इथं नाही आहे. या सायटोप्लाझम मध्ये मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेल्स आर आल्सो अब्सेंट. कुठलाही मेम्ब्रेननं कव्हर केलेला सेल ऑर्गॅनेल या ठिकाणी नसतो. म्हणजे इथं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा गॉल्गी ॲपॅरेटस, लायसोसोम्स वगैरे काही नसतात. मेम्ब्रेन नसलेला एकच सेल ऑर्गॅनेल या ठिकाणी, तो पण मेम्ब्रेन नसलेला आहे, रायबोसोम, आणि तो आहे 70S टाईपचा. एकच सेल ऑर्गॅनेल, तोही मेम्ब्रेननं बाउंड न केलेला. 70S रायबोसोम्स आर प्रेझेंट. प्रोटीन सिंथेसिस साठी ही मशिनरी, फॅक्टरी म्हणून काम करतो हा ऑर्गॅनेल. तर सायटोप्लाझमचं नेचर अशा प्रकारे आहे. काही बॅक्टेरिया मोटाईल आहेत, त्यासाठी त्यांच्याकडं फ्लॅजेला असतो. असं आहे हे फ्लॅजेलाचं स्ट्रक्चर. काही मोटाईल आहेत, काही नॉन मोटाईल असतात. तर जे मोटाईल आहेत त्यांच्यामध्ये दे हॅव थिन फिलामेंटस एक्सटेन्शन फ्रॉम देअर सेल वॉल कॉल्ड ॲज फ्लॅजेला. देअर बॅक्टेरिया शो अ रेंज इन द नंबर ऑफ अरेंजमेंट ऑफ फ्लॅजेला. आणि ते
फ्लॅजेला कशानं बनलेला आहे? फ्लॅजेलिन प्रोटीननं बनलेला आहे. हे फिलामेंट आहे, हुक आहे, आणि इथं कसे आहेत हे बघा. इथं रॉड आहे, वेगवेगळे रिंग्ज आहेत. स्ट्रक्चर अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु आपल्याला त्याच्याविषयी जास्त माहिती घ्यायची गरज नाही. प्लाझ्मिड बद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. या बॅक्टेरियल क्रोमोसोम शिवाय एक्स्ट्रा क्रोमोसोम जो इथं असतो, छोटा असतो, त्याच्याकडं कुठलीच इन्फॉर्मेशन महत्त्वाची नसते. इट इज नॉट इसेन्शियल फॉर सर्वायवल ऑफ बॅक्टेरियल सेल. काही सेलमध्ये असा असतो तो प्लाझ्मिड. जर तो मेन क्रोमोसोममध्ये इंटिग्रेट झाला तर त्याला आपण इपिसोम असंही म्हणतो. मोड ऑफ न्यूट्रिशन. या बॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेटिक म्हणजे ऑटोट्रॉपिक मोड आहे आणि हेट्रोट्रॉपिक मोड पण आहे. आता ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक दोन्ही मोड बद्दल आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहेच. सविस्तर चर्चा आपल्याला करायचीच आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन. बॅक्टेरिया रिप्रोड्युसेस असेक्शुअली बाय बायनरी फिशन ऑर बडिंग. पण काही बॅक्टेरियामध्ये अनफेवरेबल कंडिशन मध्ये स्पोर तयार होतात, रेजिस्टंट स्पोर तयार होतात. रेजिस्टंट स्पोर तयार होतात. तसा विचार केला तर यांच्यामध्ये ट्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही आहे. मेल आणि फिमेल असं नाहीच आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन पण ट्रू नाही आहे, पण पॅरासेक्शुअलिटी मात्र जरूर आहे. आणि अशा मेथड्स ज्या आहेत त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्जुगेशन आणि ट्रान्सडक्शन सारख्या पॅरासेक्शुअलिटीच्या मेथड्स बॅक्टेरियामध्ये आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन absent. स्टिरॉल्स अँड प्रिकर्सर्स ऑफ सेक्स हॉर्मोन्स हॅव बीन रिपोर्टेड काही बॅक्टेरियामध्ये. However, some bacteria show genetic recombination. आणि ते रिकॉम्बिनेशन ट्रान्सफॉर्मेशन, कॉन्जुगेशन आणि ट्रान्सडक्शन या मेथडनं होतं. ट्रान्सफॉर्मेशन